हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. जसं दूध प्यायला गेलं की एवढं गोड लागत नाही, पण त्या दुधाची रबडी बनवली की गोड लागते. कधी ऊस जर तुम्ही खायला घेतला तर बांड्याचा ऊस जर घेतला वरचा तर तेवढा गोड लागत नाही, तेवढा मुळातला गोड लागतो. त्याच प्रकारे श्रीमद भागवताच्या शेवटी पहिल्या स्कंदापासून तर शेवटी सुखदेव गोस्वामीने जसं ऊसाच्या बुडाला रस घातला, दुधाची घोटली रबडी भेटते, तसंच भागवताच्या शेवटी सुखदेव गोस्वामीने आपल्यासारख्या साधकांसाठी एक अमूल्य रत्न किंवा अमृत प्राप्त केले, अमृत दिलेले. आणि ते म्हणतात की जर कोणी अमृत पान करत आहे तर ते वैकुंठ लोकाची प्राप्ती करत आहे. तर काय दिलेले आहे अमृत? तर श्रीमद भागवताचा 12वा स्कंद अध्याय 3 श्लोक नंबर 52 मध्ये ते वर्णन करतात की कलियुग अतिशय पापी दुराचाराने भरलेला आहे, एवढा पापानं भरलेला आहे. कपट, दंभ, कल हे सगळे त्याचे प्रमुख आहे. पण अशा कलियुगामध्ये देवदेवता सुद्धा जन्म घेण्यासाठी दुर्मिळ आहेत. आपण म्हणतात अरे कलियुगामध्ये जन्म घेणं लय पाप आहे. नाही, तर देवदेवता सुद्धा इथे जन्म घेण्यासाठी लालायित राहतात, तळमळ करतात की कलियुगात का जन्म आम्हाला का भेटत नाही. का बरं? कारण अतिशय कमी वेळामध्ये भगवत प्राप्ती होती, जी बाकीच्या युगामध्ये भेटत नाही. ते कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी एकतर, आणि त्या कमी आयुष्यामध्ये त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहून भगवंत आपलं वैकुंठ धाम. म्हणून राजा परीक्षित महाराजाने कलीला असंच का सोडून दिलं? कारण त्याच्यामधला एक चांगला सद्गुण पाहिला की या कलियुगामध्ये एकच चांगला गुण आहे, जर कोणी भगवंताचं संकीर्तन करेल त्याला भगवत प्राप्ती लगेच होईल. म्हणून आजचा जो विषय आहे, कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तनच का ठेवलं, युग धर्म का ठेवलेलं आहे, त्याचं कारण काय? युग धर्म संकीर्तनच का ठेवलं, त्याचं कारण काय? संकीर्तन यज्ञ का ठेवलं नाही, त्याच्यानंतर आरती विग्रह का ठेवलं नाही, दान धर्म तपस्या तीर्थयात्रा का ठेवलं नाही, युग धर्म संकीर्तनच का ठेवलंय, त्याचं उत्तर इथे ह्या श्लोकांमध्ये देतात. मागे म्हणण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना. क्रोतो ध्यायतो विष्णु त्रता यजते मखये द्वापारे परिचर्या कलो तदहरि कीर्तनात्. क्रोतो ध्यायतो विष्णु त्रतो यजत मखये द्वापार परिचर्यां कलो तदहरि कीर्तनात्. क्रोतो ध्यायतो विष्णु त्रेता यजते मखये द्वापर परिचर्यां कलो तदहरि कीर्तनात्. सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला ह्या श्लोकाच्या माध्यमातून कलियुगामध्ये संकीर्तन युग धर्म का दिले त्याचं उत्तर देतात. पहिल्या लाईनमध्ये ते काय म्हणतात? क्रतो ध्यायतो विष्णू. जे सत्ययुग होतं त्यावेळेस भगवान विष्णूला ध्यान करून प्राप्त केलं जायचं. म्हणजे त्यावेळेस माणसाचं आयुष्य किती असायचं? तर सत्ययुगामध्ये 1 लाख असायचं. आणि ते 1 लाखमध्ये तो 60-60 हजार वर्ष काय करायचा? ध्यान करायचा. जसं विश्वामित्र मुनी घ्या, जे ऋषी मुनी होते 60 हजार वर्ष होते, ते ध्यान करायचे आणि त्या ध्यानामध्ये भगवत प्राप्ती करायची. कलियुगामध्ये आपलं आयु किती आहे? 100. कोण म्हटलं 100? 100 लय दुर्मिळ गोष्ट झाली. 60-70 वर विकेट उडत चालल्या. किती? 60-70 धरा जास्तीत जास्त. त्या 70 वर्षाच्या याच्यामध्ये तुम्ही ध्यान करा. आता मी बघतो कधी प्रवचनाला बसलो ना, एक 45 मिनिटाचं प्रवचन असतंय. त्या 45 मिनिटाच्या पोझिशनमध्ये 10 वेळा लोक अंग इकडून तिकडून करतात, मांडी घाला. तुम्हाला 2 मिनिटं जर पद्मासन घाला म्हटलं, ध्यान करायचं असेल तर पहिले काय करावं लागतं? अष्टांग पालन करावं लागतं. अष्टांग योगासाठी पहिला नियम असा आहे की आपल्याला वनात जावं लागतंय. तुमच्यापैकी किती जण तयार आहेत वनाला? सत्संगाला येत नाही तर मनात कोण चाललंय? दुसरं, वनात जाऊन गेल्यानंतर त्यांना ब्रह्मचर्य पालन करायचं. कसं? मन वाचा काया, कसं त्याच्या मनात आलं नाही? ब्रह्मचर्य पालन. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे
पहिलं तुम्हाला आसन करायचे. किती? अष्टांग. पहिले यम, यम, दुसरं नियम, तिसरं आसन, चौथं प्राणायाम, त्याच्यानंतर प्रत्याहार, त्याच्या धारणा, त्याच्यानंतर ध्यान, नंतर समाधी. आहे का प्रॅक्टिकली? आणि त्याच्यामध्ये त्या समाधीमध्ये अर्धे डोळे उघडे आणि अर्धे बंद पाहिजे आणि ताट बसायचं असतं. आता प्रवचनात नाही त्या आसनमध्ये. कलियुगामध्ये 5 मिनिटं माणूस बसू शकत नाही, तो खुर्ची बघतो. आमच्यासारखे तरुण ताटे खुर्ची बघतात, म्हातार लोकांचा तो विषय सोडून द्या. म्हणजे कलियुगामध्ये हे प्रॅक्टिकली आहे का? बरं ते तर जाऊ द्या, ठीक आहे, आम्ही बाकीचं सगळं करू, पण दिवसभर आपण जे टीव्ही, मोबाईल, बाजूचं वातावरण बघतो, आपल्या मनामध्ये ध्यायतो विष्णू शक्य आहे का? बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्ही ध्यान करतो आणि डायरेक्ट आम्ही भगवंताला कनेक्ट. आमच्या मंदिरात ऐकतो, प्रभूजी डायरेक्ट वरती कनेक्ट. तुमचं कनेक्ट झालं का? मला नाही, अजून तर नाही. तुमचं झालं, माझं करून द्या म्हटलं थोडंसं. ते चरणामृत वाटाय बसलेले असतात आमच्या तिथं मंदिरात. म्हणे प्रभू मी ऐसा ध्यान लागत आहो. ते पहिले गंगापूर रोडच्या आश्रममध्ये जायचे, आता इकडे यायला लागले. ते असे ध्यान करतात, जप भी करते, जोरात म्हणत नाही. म्हणजे प्रभूजी मला मैं और भगवान जानते, मैं बोलता और भगवान सुनते, बाकी कोई नहीं सुनता. मतलब वाह, आपके जैसे भक्तों का दर्शन हो गया, हमारा भाग्य खुल गया. ध्यान असंच करतात ते. प्रभू बोलिए ना. नाही, वो बोलने से आपको क्या फायदा, मैं भगवान से संबंध हो रहा है ना. म्हणजे कलियुगामध्ये एवढी डुप्लिसिटी आहे. एकदा प्रभुपादाला एकाने विचारलं, प्रभुपाद ध्यानामध्ये आम्हाला खूप फ्रेश वाटते. प्रभुपाद म्हणले एवढं काय, 2 तास जाऊन झोपून घे, फ्रेश वाटते. कलियुगामध्ये ध्यान करणं शक्य नाही. बरं ते ठीक आहे, ध्यान कशावर करतात लोक? लाईटवर. निर्गुण निराकार एक लाईट बंद करतात आणि त्याच्यावर करतात. अरे एवढं करण्यापेक्षा लाईट उघडा चालू करा आणि त्याच्या डोळ्यानं बघा. डोळे बंद करायची काय गरज? तुम्हाला सांगतो 90% लोक स्वतःला आणि समाजाला फसवतात. ध्यान शक्यच नाही कलियुगामध्ये. कारण दिवसभर तुम्ही 1 घंटा मोबाईल पाहणार, 10 घंटे मोबाईल पाहणार आणि 1 घंटा ध्यान करणार. ती प्रभुपाद म्हणतात 3 मिनिटाच्या वरती हरे कृष्ण महामंत्र सुद्धा ध्यान लागू शकत नाही. 3 मिनिटं खूप झालेली आहेत. तर ध्यान शक्यच नाही कलियुगामध्ये. व्यावहारिक आहे का? पहिली गोष्ट आहे का? बरं त्याच्यात ते सर्वजण करू शकतात का? एकतर व्यावहारिक नाही, दुसरं सर्वजण करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयु पण नाही. की आपण शारीरिक अवस्था आणि मानसिक अवस्थामध्ये, बरं त्याच्यापेक्षा ती अवस्था आनंददायक आहे का? सगळ्यात महत्त्वाची अवस्था काय? आनंददायक आहे का? तिथे तुमच्या शरीराची वेदना होतात, तुम्ही एक ताट बसून नाही का ध्यान करायला जाताना, ती आनंददायक प्रोसिजर आहे का? कठीण आहे. मग कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर याच्या बदल्यामध्ये सगळ्यात सोपं दिलेलं माध्यम आहे, ते आपण शेवटी घेऊया. म्हणजे ध्यायतो विष्णू, विष्णूवर ध्यान करायचं. आणि मग ते केल्यानंतर काय होतंय, त्यावेळेस तो आपल्या आयुष्याचे सगळे गुण भगवंताला प्राप्त करायचे. आणि त्यांना काय वाटत नसायचं ध्यान बसले तरी. तुम्ही बघितलं असेल गीतेमध्ये फोटो बऱ्याच वेळा एक योगिस्थ बाबा बसलेले आहेत. त्याच्यानंतर सुखदेव गोस्वामी सेकंड लाईन बोलतात, त्रेता यजुतो मख आहे. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जातात. माणसाचं आयुष्य किती झालं? 1 लाखावर 10,000 वर्ष झालं. आणि त्या 10,000 वर्षामध्ये तो यज्ञ करायचा. यज्ञ कसे चालायचे? वर्षानुवर्ष चालायचे. आणि ते यज्ञामध्ये प्युअर तूप असायचं. आता प्युअर तूप पाहायला सुद्धा भेटत नाही. लोक म्हणतात रोज प्युअर तूप 700 रुपये किलो. शक्यच नाही. मी किचनमध्ये होतो बऱ्याच वेळा, आम्ही भक्तांना पण सांगितलं 1 किलो तूप काढायचं असेल तर 20 ते 22 लिटर दूध लागतंय गिर गाईच्या जातीचं आपलं. तेव्हा ते दूध निघतं, तूप निघतंय. आणि त्याची प्राइस आजच्या मार्केट व्हॅल्युएशन ते 2-2.5 हजाराच्या पुढे जाते ते किलोवर, त्याच्या पुढे कमी नाही. आणि तुम्ही मार्केटमध्ये जाऊन 700-800 रुपयाचं तूप आणता आणि म्हणतात आमचं प्युअर तूप आहे. पहिलं एकतर प्युअर तूप नाही, दुसरं समिधा ज्या लागतात त्या समिधा सुद्धा प्युअर नाहीत. समिधाच्या नावाखाली कशाचे लाकडं भरतात आणि तुम्हाला वाटतं समिधा येत नाही टाका. नाही, प्युअर लाकडं. त्याच्यात लाकडाचं नाही का वळ, पिंपळ, आंबा, औदुंबर, त्याच्यानंतर बेलफूल
असे लाकडं लागतात आणि ते चालायचे. बरं ते बी जाऊ दे, वस्तू भेटते ना तुम्हाला, पण पवित्र शुद्ध अंतःकरणाचा ब्राह्मण शुद्ध उच्चारण करणारा भेटेल का? आणि ती एवढी कोणाकडे वेळ यज्ञ करे? अहो मी कधी कधी यज्ञ बघतो, नवचंडी असतं किंवा कोणी सत्यनारायण आपल्या घरात काही यज्ञ घेऊन लोक रुमाल घेऊन डोळे पुसत बसतात आणि ते देवबापाला म्हणतात आवरा, लवकर होतच नाही का? बरं पाळता येत नाही आणि तो बी बाबा जोर जात म्हणतो, काय म्हणतो त्याची त्याला माहित नाही. या बिचारे हा स्वाहा पण यांचे डोळे फुटत चालले स्वाहा म्हणून. एकंदरीत पाहिलं गेलं, पहिला मुद्दा आहे की ब्राह्मणांच्या उच्चारणामध्ये जरी चूक झाली तरी ती यज्ञ असफल होतो. म्हणून शास्त्र आपल्याला रिफाइंडने सांगतात. आणि ते कलियुगामध्ये एवढं कोणी खर्च करू शकेल का? आज कधी कधी आम्ही जन्माष्टमीचं वर्गणी मागायला जातो आहोत, लोक आम्हाला किती देतात वर्गणी? लय उपकार केल्यासारखे 500 रुपये, तू बी क्या आदर रखे का, ले चल. हां, आणि वरून म्हणतात तुम्ही लक्ष्मीपतीची पूजा करा. त्या कृष्णाला आम्ही डोनेशन देतो. कोण देतोय? आम्ही म्हणजे ते देवारानं आमच्यावर उपकार करतो. पण मुद्दा इथं आहे की ही जी प्रोसिजर आहे यज्ञ मखय, यज्ञ कलियुगामध्ये शुद्ध पवित्र ब्राह्मण जे नाही, अंतःकरणाचा नाहीये, दुसरं संविधा पण नाही, आणि एवढा वेळ नाहीये की आज आपल्याला जॉब बिझनेसमुळं अहो लोकांना जेवायला वेळ नाहीये. हे अध्यात्म यज्ञ करायला कोणाला वेळ? इथं ही प्रोसिजर पण नाही का, प्रॅक्टिकली नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळेजण करू शकता की यज्ञ? एखादा गरीब असेल तो करू शकेल का? जवळ ठीक आहे, मिडल एजचा श्रीमंत नाही करू शकत, तो बिचारा चिकट नाही का गोचडासारखा असतो, त्याला पैसा सगळ्यात जास्त समुद्राचं पाणी भरपूर असतंय पण एक थेंब कामाचा नसतो. पण एखादं विहिरीचं डबकं असतं त्याला कामाचं असतंय, ॲटलिस्ट कोणाचे ताण भागू. जेवढे श्रीमंत असतात ना तेवढे चिकट राहतात. त्यांच्या खिशातून पैसे काढायचं म्हटलं ना बा ते दारूला बसू द्या सगळ्या, पण त्यापेक्षा मी गरीब लोक बघू द्या, ते जास्त वर्गण देतात. श्रीमंत नाही देत तुम्हाला, कारण त्याची आसक्ती राहते. शक्य नाही. दुसरी प्रोसेस. तिसरी आहे द्वापर परिचर्या, की द्वापर माणसाचं आयुष्य किती झालं? 10,000 वर्षाहून 1,000 वर्षावर आलं. आणि 1,000 वर्षामध्ये तो DT वर्शिप करायचा. त्या DT वर्शिपमध्ये किती वेळ घालायचा? 8-8 घंटे. आता आम्ही टेम्पल स्टँडर्ड बघतो कधी कधी, तिथे सकाळी 5 पुजारी, बॅकअपला 1, 6 लोक लागतात. त्याच्यानंतर ड्रेसिंग झालं, मंगलभोगसाठी 2 लोक, राजभोगसाठी कुकिंग करणारे 6 माताजी, राजभोगाला बॅकअपवाले 2, 10 लोक लागतात. त्याच्यानंतर वैकालिका साठी 2 आणि माताजी लोक, दिवसाचे 20 ते 25 लोक लागतात. किती तेव्हा होतंय. बरं, इस्कॉनमध्ये एक चांगलं आहे की सगळ्या जातीपंथ न बघता ते स्टँडर्ड नाही का भगवंताच्या शेवटी सलंगल. तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाताना कधी तिथं ब्राह्मणांशिवाय अलाव नसतंय, ते बी टिपिकल त्यांच्या परंपरागत आलेल्या, तर त्यांनाच वर्शिप करू देतात, असं कोणाला देऊ देत नाहीत. पण इस्कॉनमध्ये ती गोष्ट अलाव आहे. आणि त्या 8 घंट्यामध्ये ती वर्शिप करायची. किती वर्षे? 8-8 घंटे. आणि आज बी आम्ही मंदिरात बघतो एक ड्रेस भगवंताचे 1-1 लाखाच्या आसपास असतो. आहे का कोणाला इथं व्यावहारिक आहे? सर्वसामान्य करू शकतं का? तुमच्याकडे वेळ आहे का तेवढा? की बा चला आपण नाही का DT वर्शिप करू जरा भगवंताला अगरबत्ती. अहो लोक गणपतीच्या वेळेस बी शॉर्टकट नाही का कॅसेट लावतात, जोरात आरती फिरवतात, हात दुखला तू बी फिरव. एवढे मोदक त्याच्या समोर, एक मोदक दे गणपतीला, बाकीचे मोदक आपल्याला. असे कलियुगातले तर नमुने आहेत लोक. म्हणजे द्वापारे परिचर्या, त्याच्यामध्ये एवढे स्टँडर्ड लागते, एवढे स्वच्छता लागते, मन वाचा काय. त्याच्यामध्ये स्नान कसं करायचं, पहिला तांब्या कसा घ्यायचा, कोणता मंत्र म्हणायचा, पहिले खांद्यावर पाणी कसं वाचायचं, मग पोटावर, मग गुडघ्यावर, मग पायावर, मग डोक्यावर. कारण की गरमी डोक्यातून खाली गेली पाहिजे, वरतून नाही आली पाहिजे. म्हणजे खालून जी गरमी आपण पाणी टाकत गेलं ना तर डोक्यात गरमी शिरते, पण तुम्ही वरतून पाणी टाकल्यानंतर गरमी खाली जाते. बघा तुम्ही कधी उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही खूप गरम होऊन आले, पाय थंड केले ना, अख्खी बॉडी थंड होऊन जाते. याच्यामध्ये जर पण काय स्नान करायचं, किती वेळा स्नान करायचं याची कल्पना नाही द्वापर. आणि मग त्याच्यामध्ये ते मंत्र उच्चारण झालं पाहिजे, प्रॉपर झाले पाहिजे, तेव्हा त्या DT वर्शिप परिपूर्ण होते.
पण प्रभुपादाने आपल्याला नाही का साधं सोपं दिलेले. ती बी कशी दिली, राधाकृष्णाची ड्युटी वर्शिप नाही आपल्या मंदिरात, लक्ष्मीनारायणाची वर्शिप दिलेली आहे. कारण की गोलोक वृंदावनमध्ये आरती कोणी करत नाही, वैकुंठामध्येच आरती केल्या जाते. कारण वैकुंठामध्ये ऐश्वर्य भावात नाही का भगवंत स्वामी असतात आणि भक्त सेवक असतात. पण गोलोक वृंदावनमध्ये कोण काय असतात, सगळे भक्त त्यांच्याच लेवलला त्यांच्यासोबत दिला करा, तिथे आरती करायला कोणीच नाही. म्हणून इस्कॉनमध्ये जी वर्शिप करतात ती लक्ष्मीनारायण किंवा भगवान विष्णूंच्या ऐश्वर्य भावात वर्शिप केल्या जाते. आणि मग हे झाल्यानंतर द्वापारे परिचर्या कलो तद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करायचं असेल तर एक तर तुम्हाला आयुची गरज नाही. पहिलं आयु कोणी करू शकतं, खर्च आहे का जप करायला? दुसरं त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये काही तुरटी राहील, थोडं पुढे येतं का सगळं, कलो तद हरिकीर्तनात म्हणजे काय, सगळेजण करू शकतात, प्रॅक्टिकली आहे. त्याच्यामध्ये लिंग वर्ण जात धर्म पंथ नाही, सदा अवस्थेमध्ये सदा सर्वत्र अवस्थेमध्ये तो भगवंताचं चिंतन करू शकतो. पैसे द्यावे लागतात का? जसं आपण पाहिलं गेलं क्रतो ध्यायत विष्णू, त्याच्यामध्ये 60-60 हजार वर्षामध्ये आपल्याला आयु कमी आहे आपल्याकडे, पण कलियुगामध्ये आयु कमी असताना सुद्धा भगवत नाम करून तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता. दुसरी गोष्ट आहे की आयुची त्यापेक्षाही बाकीच्या ज्या काही विधी येतात, यज्ञ करणं, आरती विग्रहाची सेवा करणं, ध्यान करणं, ते जर पाहिलं गेलं तर ते एकदम नाही का कठीण आणि जटिल आहेत, खर्चिक आहेत, जटिल आहेत आणि कोणाला ते करू प्रॅक्टिकल नाही, म्हणजे सर्वसामान्य. पण हरिनाम संकीर्तन जर पाहायला गेलं तर कलियुगामध्ये ते सगळ्यांना लागू आहे. आयुचा काही भेद नाही, म्हणजे लहान असो मोठा असो मध्यम असो काळा असो गोरा असो ज्ञानी असो अज्ञानी असो, सर्व अवस्थेमध्ये तो भगवत चिंतन करू शकतो. म्हणून तुम्ही यूट्यूबमध्ये बघा, छोटे छोटे बालक सुद्धा भगवंताचं नाव घेतात. मग वनामध्ये एखादं वनात जाऊन बालक करू शकेल का? नाही. प्रल्हाद आपलं ध्रुव महाराज वेगळे वजे. पण इथे बाकीच्या विधीमध्ये आनंद नाही भेटत. पण हरिनाम संकीर्तनामध्ये बघा, प्रभुपादाला एकदा विचारलं की प्रभुपाद, एका भक्तानं इंडियन भक्तानं प्रश्न विचारला, मुस्लिम हे तलवारीच्या आधारावर धर्म परिवर्तन करतात, ख्रिश्चन हे पैसे देऊन कन्वर्जन करतात, हिंदूसाठी ना पैसा आहे ना तलवार आहे. प्रभुपाद म्हणतात आपल्याकडे संकीर्तन आहे, त्या संकीर्तनावर आपण पांढरे हाती नाचवलेले आहेत, तिथे बळजबरीनं लोकांना कन्वर्जन केल्या जात आहे. पण इथे लोकांच्या हृदय परिवर्तन करून नका मी नाचवतोय, कोणता मार्ग चांगला आहे, तिथून बाहेरून बदल होतो लोकांच्या. पण हरिनाम संकीर्तनामधून हृदयांच्या लोकांच्या बदल होतो. हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे लोकांच्या हृदयात परिवर्तन. बघा तुम्ही युट्यूबला जा, इराणमध्ये जा, इराकमध्ये जा, पाकिस्तानमध्ये 12 इस्कॉन मंदिर आहेत. बुरख्यामध्ये माळा घालून जप करता इराण इराकमध्ये, तुम्हाला दिसणार पण नाही. आता आमचे रासमंडल प्रभू आले होते, लोकनाथ स्वामी महाराजांचे डिसायबल इराणहून, ते देखील पुण्याच्या मस्जिदमध्ये घुसले, धोती कुर्ता कंठीमाळा तिलक. ते म्हणले मी ओरिजिनल मुस्लिम, अरेबियन मुस्लिम आहे, तुम्ही तर इथं कन्वर्ट मुस्लिम आहे. कशी आजान द्यायची मी ते शिकवतो तुम्हाला. आणि एकदम भारी आजान दिल्यानंतर त्यांना बी शॉक लागला की एवढा भारी आजान देणारा मुसलमान हा हिंदू कस काय झाला, काफिर कस काय झाला. ते म्हटले की रिअल नॉलेज हे काय केलं प्रभुपादाने ह्या लोकांच्या जीवनात, तलवार दाखवली, पैसा द्यायला नाही, लोकांच्या जीवनामध्ये 2च गोष्टी दिल्या, प्रेम दिलं, भगवत नाम दिलं. आणि भगवद्गीता आणि भागवतासारखं तत्वज्ञान दिल्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये एकदम परिवर्तन घडलं. आणि फलेन परिचय, तुम्ही एखादे मेडिसिन्स खातायत आणि ती मेडिसिन्स खाऊन तर तुमच्या शरीरामध्ये काही बदलच होत नसेल तर म्हणता नाही अरे मेडिसिनचा काही फायदा नाही, फेकून द्या, दुसरी मेडिसिन घ्या. आणि एखादी मेडिसिन खाऊन जर तुम्हाला इफेक्ट होत असेल तर तुम्ही ते वारंवार घेतात. त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये कोणी प्रॅक्टिस करतं आणि कोणाच्या जीवनात परिवर्तन होत आहे तर समजायचं ही मेडिसिन इफेक्टिव्ह आहे. पण एखादा खूप मेडिसिन्स घेतोय आणि प्रभाव पडत नसेल तर रोग्यामध्ये किंवा मेडिसिनमध्ये डिफिकल्ट आहे.
तसंच प्रभुपादाने जे हिप्पी लोक होते त्यांना हॅपी करून टाकलं आणि त्यांना केवळ करतालवर आणि मृदंगावर आणि झांजवर नाचवलं. म्हणून इथे कलोतधारी करताना भगवत प्राप्ती करायचं असेल तर माणसाला आयुची गरज नाही, पैशाची गरज नाही, वनात जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपं आहे. बरी आहे. तुम्ही योगामध्ये बसताना तुम्हाला मुद्रा अष्टांग योग करावा लागतो. हरे कृष्ण महामंत्रामध्ये काही तुम्हाला मुद्रा करावं लागते का? तुम्ही खुर्चीवर बसा, सोफा सेटवर बसा, पाय पसरून बसा की कसे करा, बाथरूम मध्ये बसा, बाथरूमच्या बाहेर बसा, समसम भूमीत जा, एकच म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरं, त्या युद्धीमध्ये स्वच्छता खूप ठेवावी लागते. पण महामंत्र जप करायला स्वच्छतेची गरज नाही. प्रभुपादाला एकदा विचारलं, प्रभुपाद असं आता तुम्ही काही कर्मकांडाच्या ठिकाणी जा ना, ते आसन घेऊन बसणार, एकदम वस्त्र घालणार, असं ताटमध्ये बसणार, कोणी त्यांना सहन होत नाही. आपल्याकडे भक्त बघा गप्पा मारता मारता सुद्धा जपतात. आज पहिल्यांदा फोनवर बोललो, आमचा एक भक्त म्हणला हरिबोल. आता हरिबोल नेमकं काय म्हणायचं बाबा, ठेवायचा का हरिबोल म्हणजे पुन्हा काय बोल, त्यानं फोन ठेवून दिला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय हरिबोल हरे कृष्ण माझा. आता हरिबोलचे पण 3 अर्थ आहे. हरिबोल म्हणजे हरिबोल, हरिबोल एकच अर्थ आहे, पण टोनिंग कोणती आहे. पण त्या हरिबोलमध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण होत आहे आणि त्याला फायदा होतो. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा, बाकीचे जे विधी आहेत त्याच्यामध्ये चूक जर झाली तुमच्या, यज्ञामध्ये घ्या, ध्यान तपस्यामध्ये घ्या किंवा आर्चिवगिरीमध्ये झालं तर तुम्हाला 0 मध्ये यावं लागते. तुम्ही सापसडीचा खेळ पाहिला कधी? तुम्ही खेळला असाल सगळ्यांना. 99 ला गेलात की खाली येऊन जाते. 99च ना. तसं बाकीचे विधी म्हणजे त्या सापसिडीसारखे खेळ आहे. प्रयत्न कर, मरू इकून तिकून जायचं, 99 ला गेलं की रिटर्न. उदाहरण कोणतं? विश्वामित्र मुनी 60,000 वर्ष तपस्या केल्या. मेनकाचे निपुर ऐकले, आले ना 0वर आले. सोबुरी मुनी कोणाचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून कुठे गेले? यमुनेच्या पाण्याखाली 60,000 वर्ष तपस्या केल्या. पण तिथे त्यांनी काय दृश्य पाहिलं? 2 मासे संभोग करतात. भाऊचं मन विचलित झालं, बाहेर आलं लगेच. राजा मंदाताला म्हटलं एक कन्या दे. राजा मंदाता म्हटलं याचं शरीर गळालंय, याला माझी कोण पोरगी चॉईस करणार? त्यानं पाहिलं की राजा मंदाता मला टाळतोय, म्हणलं की जा माझ्या पोरीकडे. पोरी सगळ्या पाहून असं म्हणजे म्हाताऱ्याशी कोण लग्न करणार? कलियुगामध्ये वेगळे करतात लोक. एका मुलीला विचारलं का बरं लग्न केलं म्हातारीशी? म्हणजे एकतर दिन कम और दुसरी इनकम. काय? एकतर दिन कम और दुसरी इनकम. कलियुगामध्ये असं आहे. ज्याच्यावर कितीतरी सोशल मीडियावर तुम्ही भरपूर भेटून जाता. पण सोबुरी मुनीनं पाहिलं राजा मंदाता, त्यावेळी एकच केलं, योगिक शक्तीनं काय केलं? तरुण झाले. आणि जसे तरुण झाले 50च्या 50 कन्या म्हटले आय वॉन्ट, मला हेच पाहिजे, दुसरं कोणीच नको. आणि 50 कन्यासोबत लग्न केलं. म्हणजे सापसडीसारखे खेळीसारखं काय झालं? सोबुरी म्हणून 99 पासून खाली आले. पण भक्ती मार्गामध्ये पतन जरी झालं माणसाचं, अजामेळाचं पतन झालं होतं, भगवंतानं तिथून वरती नेलं. कुठून नेलं? 0 पासून वरती नेलं. म्हणून कलियुगामध्ये पतन होण्याचे खूप चान्सेस आहेत. पण आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या उद्धारासाठी संताने, भगवंताने, आचार्याने एकच मार्ग दिलेला आहे, ते म्हणजे भगवत कलोत हरिकीर्तना. जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर ते होते. दुसरी गोष्ट, हरिनाम संकीर्तन भक्तीमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये तुरट्या राहिल्या तर 0 मध्ये. पण हरिनाम संकीर्तनामध्ये तुरटी राहिली तरी इथे श्रीमद भागवताचा 8वा स्कंद श्लोक नंबर 23 आणि अध्याय 23 श्लोक नंबर 16 ते म्हणतात, मंत्र तंत्र स छिद्रम देश काल हर्त वस्तुम सर्व करोती कर्म निच्छिद्रम अनुसंकीर्तन तवा. हे कधीचा प्रसंग आहे? जेव्हा बली महाराजांचा यज्ञ झाला आणि ते यज्ञामध्ये थोडी तुरटी राहिली. कोणाकोण? दैत्यगुरु शुक्राचार्य कोण. आणि जेव्हा भगवान वामन देवाने त्यांचं सर्व काही करून घेतल्यानंतर भगवंताने त्यांना प्रसन्न झाले
आणि मग सगळं काढून घेतलं आणि ती लीला पूर्ण झाली. त्यावेळेस दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात बाकीच्या विद्यांमध्ये त्रुटी राहिले तर ते असफल होतात, पण मंत्र तंत्रस्थ छिद्रम, मंत्र तंत्रामध्ये यज्ञामध्ये किंवा तपस्यामध्ये छिद्र राहिलं तर काही भेटत नाही. जसं एखादं मटकं घ्या आणि त्या मटक्यामध्ये बारीक सुईसारखं जर छिद्र राहिलं तर सगळं पाणी गळून जातं का नाही, तसं बाकीच्या विद्यामध्ये नुसतं छिद्र जर राहिलं तर सगळं निघून जात आहे. पण ते म्हणतात की देश काल काल हरतुम वस्तू सर्व करोती निछिद्रम अनुसंकीर्तनम. जरी बाकीच्या गोष्टीमध्ये छिद्र राहिले तर ते भेटत नाही, पण कलियुगामध्ये नुसतं संकीर्तनामध्ये काही विधीमध्ये त्रुटी जर राहिले पण तुम्ही अनुसंकीर्तन जर केलं ते परिपूर्ण होत आहे. जसं तुम्ही काही छिद्र पडलं तर त्याला काय म्हणतात, एमसील लावतात ना, हां, लावल्यानंतर ते पॅक होऊन जातं. तसंच ते म्हणतात. म्हणून कोणतीही विधी करतात भक्ती मार्गामध्ये तर भगवंतच आरती करतात ना आमच्याकडे, तर संकीर्तन एका साईडला चालतंय. एकदा प्रभुपाद वृंदावनमध्ये कृष्ण बलराम मंदिराचे भूमिपूजन चालू होतं आणि ते ब्राह्मण जोरजोरात नाही का म्हणत होते. प्रभुपाद एक साईडला म्हणायचे संकीर्तन करा. एकानं विचारलं, प्रभुपाद इथं मंत्र म्हणतात वेदांचं आणि इथं तुम्ही महामंत्र, ते म्हणले याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता आहे कारण यांचे ध्यान विचलित आहे. मी एक ठिकाणी गेलो होतो यज्ञाला, बऱ्याच वेळा आम्हाला बोलवतात, म्हणून तर बंद केलं मी. तर तो असा खैनी होता UP बरं, खैनी बी मंत्र म्हणायचा, तो अर्धा म्हणायचा, पान बी खायचा. म्हणलं अरे हा खैनी खाऊन नाही का मंत्र म्हणतोय, देवाला तरी कळतं का हा कोणत्या खैनीत मंत्र म्हणतोय? म्हणजे सावळा गोंधळ. आणि मी तुम्हाला एक लिटरली आमचे राजेश पपण्याचे प्रभू ते एका लग्नाला गेले होते आणि एक ब्राह्मणाला दुसरं लग्न ठिकाणी जायचं होतं, तो अंत्येष्टीचे मंत्र म्हणू लागला लग्नामध्ये. आता बाकीच्यांना वाटतं मंत्र लय भारी म्हणतो, पण त्याचे म्हणे अरे क्या कर रहे तुम, बोले क्या कर रहे हो, अंत्येष्टी के मंत्र बोल रहे आप. म्हणजे त्याचं लग्न नावाच्या आधी काय बोललं. मला एकाने विचारलं होतं, का हो लग्नाच्या पहिले हळद का लावतात, तर तुम्हाला कळाला. ते म्हणतात लग्न जखम झाल्यानंतर हळद लावल्या जाते, लग्नाच्या पहिले याच्यासाठी लावलं की जखम होण्याच्या पहिले हळद लावून घ्या बुवा नवर. आता दोघं म्हणून सावध दोघांना. आता ते म्हणा प्रभूजी आज काय बात मूड मध्ये आले तुम्ही. तर सांगायचा मुद्दा, सर्व करोती करम छिद्रम. इथे थोडी जरी त्रुटी राहिली तर सगळं गडबड होते. पण संकीर्तनामध्ये काय होते, परिपूर्ण होतं. भगवंत काय करतात, जसं गोड मानून घेतात कलियुगामध्ये. म्हणून त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं भगवंताचं जे संकीर्तन आहे ते केलं पाहिजे, जप केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वनात जाण्याची गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही, दुसरं आयुची गरज नाही. ज्या अवस्थेतून तुम्हाला भगवंत भेटले त्या अवस्थेपासून आणि सर्व अवस्थेमध्ये आंघोळ करा नका करू किंवा त्यांची काय अवस्था आहे, स्त्री असो पुरुष असो, कोणा जातीचा पंथ, काही महत्त्वाचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या विजयामध्ये खूप खर्च, आयु पण जातो, वेळ पण जातो, खर्च पण आहे. हरे कृष्ण महामंत्राला किंवा भगवत नामाला काय खर्च आहे, फुकटमध्ये भेटते तरी लोक घेत नाहीत. बघा एक अनुभव माझा, तुम्ही इथं फ्रीमध्ये वडेपाव वाटा, कोणी घेणार नाही. पण तेच इच्छा म्हणे वडापाव लावू द्या, जगन्नाथ वडापाव लावू द्या, वैष्णव वडापाव लावू द्या आणि त्याची किंमत 10 रुपये 5 रुपये ठेवा, लोक विकत घेऊन खातात. तसं कलियुगामध्ये भगवंत आपल्याला फुकटमध्ये देत आहेत. घ्या रे बाबा. तुकाराम महाराज म्हणतात की मी तुमच्या पाया पडतो, विनवणी तुमच्या करकाळी टाळ तुमच्या हाताला जोडतो. नाम संकीर्तन पाय साधन पै सोपे, जळतील पापे जन्मा. अरे साधन सोपं आहे, संकीर्तन जळतील पापे जन्मांचे पाप जळून जातात. यज्ञामध्ये पाप जळत नाहीत. ध्यान तपस्या करून दान धर्म करून सुद्धा पाप जळत नाहीत. केवळ भगवत नाव केलं, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. केवळ तुम्ही भगवान आणि त्याच्यामध्ये आनंद आहे. हे विदेशी लोक येडे आहेत का? तुम्ही राधिका दास ऐका यूट्यूबला, फॉरेनर लोक पैसे देऊन $15 देऊन कीर्तन ऐका येतात. आपल्या भारतामध्ये कोण आहे, भाऊ तूच ऐक, आम्ही चाललो.
आम्ही हरे कृष्ण सत्संग ठेवतो, प्रवचन देतो, वरून खिचडी गावगलतो तरी लोक येत नाहीत. हां, बाबा आमच्यावर नका देवावर उपकार करा या, तरी लोक येत नाहीत. म्हणजे किती दुर्भागी आहेत. दुर्भागी सुदामपूरले भारी सांगतात, जे दूर भागते उसको दुर्भागी बोलते. किससे दूर भागते? भगवान से भागते, इसलिए दुर्भागी है. हम भोगवान के भाग्यवान बनण्याचे थे. भोगवान म्हणजे काय? भोगामध्ये लिप्त राहतो. पण भाग्यवान कोण आहे? भाग्यवान म्हणजे काय? असं मला लय बायको चांगले भेटलेले, पैसा भेटला, बंगला भेटला, भाग्यवान त्याला नाही म्हणत. भाग्यवान ज्याला भगवंताची भक्ती भेटली, हरिनाम करायला भेटलं, तो भाग्यवान आहे. ह्या जगातला भाग्यवान शरीरासोबत सगळं नष्ट होणार आहे, पण खरा भाग्यवान आहे जो भगवत प्राप्ती करतो, जगन्नाथजीला प्राप्त करतो, विठ्ठलाला प्राप्त करतो, तो भाग्यवान आहे. म्हणून हरिनाम संकीर्तनामध्ये सगळ्याला फ्रीमध्ये. हे अमेरिकन, रशियन, युरोपियन, इथे वृंदावनमध्ये आता आम्ही 2014-15ला आफ्रिकन भक्त आले होते नाशिक मंदिरात. सकाळी 3:30ला जप करीत बसले होते. आमचे आदिनाथ म्हणून एक भक्त होते, तबला लय भारी वाजवायचे. त्याला इंग्लिश शिकायचं लय हाऊस, पकडू बोलायचं, आणि ते लोक पाहून याला पाळायचे. कारण महाराष्ट्र माणूस हिंदी बोलला तरी धड बोलत नाही, इंग्लिश तर तो विषयच नाही. आणि याला इंग्लिश शिकायची, याला काय इंग्लिश शिकायची, याला जात होतं अमेरिकेला. आणि हा कुठं होता? लातूरचा, एकदम गावठी याच्यातून. मग तो गावठी बोलला तर 4 लोक पळून जायचे, आणि तो पकडू बोलायचा. त्या आफ्रिकन भक्ताला ह्या काय म्हणतो त्याला कळतं, त्याला काय म्हणतो काय कळत नव्हतं. आम्ही इरिटेट व्हायचो, आता हा गेला बो. तर एकदा त्याला विचारलं का भक्तांना, मंगल गोविंद, या 3-3:15ला का उठतात? ते म्हणलं की तुम्ही भारतीय लोक खूप भाग्यवान आहेत. म्हणून भाग्यवान? तुम्हाला जन्मातच कृष्ण राम भगवंताबद्दल माहीत आहे. जन्मातच तुम्ही शाकाहारी आहात. तुम्हाला जन्मातच भगवंताचं सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात. तुम्हाला तुमच्या जीन्समध्ये भगवंत आहेत. म्हणा आम्ही एवढे पापी दुराचे आहेत की आमचा जन्म त्या जंगलामध्ये झाला आहे. आमचे माता पितांना आम्हाला भोगातून नका जन्म दिला. जन्मातच आम्हाला पशूंचं, काऊचं सूप दिल्या जायचं. आम्हाला खाद्यच प्राण्यांचं, आमचं जीवन प्राण्यासारखं आहे. आम्ही एवढे पापी आहेत की आम्हाला त्याचं मुक्त होण्यासाठी सकाळी उठून आम्ही रोजच्या 32-64 माळा करतो. लाज वाटली मला त्यावेळेस. मी जन्मानं भारतीय, बाहेरून भारतीय, पण आतून नाही का विदेशी आहे. पण ते जन्माने विदेशी आहेत, हृदयाने भारतीय आहेत, भगवंताचे भक्त आहेत. आणि ते भक्तांचं, आणि ते जेवण किती करायचे. मी आता चायनाचे भक्त आले होते. ते चायनामध्ये व्हेजिटेरियन राहणं दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे मुंगीपासून आकाशातलं सगळंच खाल्लं देणं. हां, मुंगे पण ते ब्रेडला कसं ब्रेड असतं ना, आपल्याकडे तीळ लावतात त्याला किंवा खडीसाखर लावतात, ते मुंग्या लावून खातात. बाकीचं नका विचारू काय काय खातात, मी त्याचं नाही सांगत. भयंकर खातात सगळं काही, खेकडे खाय, आळ्या खाय, जे काय. पण असे भक्त प्रपादांच्या संपर्कात आल्यानंतर आता व्हेजिटेरियन झाले, आणि ते जप कसा करतात? त्यांच्या कृष्णाने हे रे कृष्ण, हे रे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरी करतात. त्यांना मंत्र सुद्धा म्हणता येत नाही, पण ते प्रयत्न करतात की त्यांच्या उच्चारातून भगवंताचं नाव. म्हणलं की किती भगवंताची किती कृपा आपल्यासारख्या पापी दुराचारी बद्ध जीवांना भगवंत हरिनामाच्या रूपात येऊन नाही का आकर्षित करतात. आता मी काल जपानचा व्हिडिओ पाहिला, किती ते तल्लीन, कोणाला धड वाजवता येत नाही, पण त्या महामंत्रामध्ये 2 घंटे बसले. आपल्याकडे लोक मंदिरात येतात, काय माहिती तेवढ्या स्पीडमध्ये येतात आणि तेवढ्या स्पीडमध्ये बाहेर जातात. हां, जसं लोकलमध्ये बघावं असं वाटतं की हिरे खजाना भेटणार काय आतमध्ये तेवढे, आणि बाहेर निघताना वाटतंय ना कोणी हाकलून देतं काय. 2 मिनिटं थांबू शकत नाही. मी कधी कधी बऱ्याच वेळा अनुभव घेतला. काही पूजा करतात ना लोक, पूजा नंतर ते जशी पूजा संपत ना, सगळ्यात जास्त स्पीड कोणाकडे असतं माहिती आहे? मोबाईलकडे कसा जात आहे. अनुभव असेल तुमचा. एकदा माळ कशी समजेल, माझ्या हातात कसा मोबाईल भेटल आणि मी किती आनंदी होईल, हे आपलं टार्गेट राहत आहे. पण इथे मुद्दा साईडला जातोय. पण मुद्दा असा आहे की सर्वांसाठी मुक्त आहे, आणि दुसरं याच्यामध्ये आनंदी आणि सुखी आहे, याच्यामध्ये रस प्राप्त होतो. माणूस घंटे आता तुम्ही कोकोलाचा जप करा बरं. कोको कोला कोको कोला कोको कोला 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 कोको कोला, किती वेळा करणार तुम्ही? 5-10 मिनिटांमध्ये प्रभूजी तुमच्या माळा, तुम्ही आम्ही चालूत, तुम्हीच कोको कोला प्या. हां, बरोबर. पण हरे कृष्ण महामंत्र
तुम्ही घंटो करू शकतात. तुम्ही इस्कॉन मंदिरात जा, त्यांना दुसरं काहीच येत नाही, एवढं म्हणून सुद्धा तोंडात येत नाही. बघा, ठेस लागल्यानंतर आमचे ब्रह्मचारी होते वेणुधारी प्रभू, ते पहिले वाडा फॉर्ममध्ये एमईटी गाडी असायची ना बाजाची, राताच्या टायमाला एक तर कधी नव्हती भेटली प्रभूला, भूर 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 भूर, आणि मागं सिलेंडर. त्यांना रस्त्यात ते गतरोधक दिसलं नाही, आदिवासी भागातलं एरिया. ते पडल्यानंतर त्यांच्या मुखातून काय आलं माहिती का, आई बाबा. त्यांना ते सिलेंडर कुठे गेली, एमईटी कुठे गेली, काय लागलं याच्याबद्दल जास्त चिंता नव्हती. चिंता ही होते की 15 वर्ष ब्रह्मचारी राहिलो, मंदिरात 32 माळा करतो, भागवत वाचतो, गौरनेत्याची सेवा करतो, प्रसाद खातो, भक्ताच्या संघात राहतो, पण माझ्या मुखातून काय आलं. आमच्या लीलापूर आणि सहश्रीपूरचा ॲक्सिडेंट झाला होता. गाडी झेन 2-3 वेळा उलटली होती, आणि तिथे सहश्रीपूर आणि लीलाप्रेमप्रभू सांगत होते की लीलाप्रेमप्रभू भगवत नाव घेत होते, आणि सहश्रीप्रभू सगळ्यात जास्त जप करणारे. बरं, दोघं रात्री झोपताना बारीक औषधमध्ये आवाजामध्ये महामंत्र लावून झोपतात. म्हणजे का बरं, रात्री झोपेसुद्धा भगवंताचं नाव जावं, प्रभुपादांचं. आपण काय म्हणतो, सगळी शांतता असावी, बस मी बाकी काही नाही, लाईट बंद, डोळे पट्टी. पण अशा अवस्थेमध्ये एकाच्या मुखातून भगवंताचं नाव आलं, एकाच्या नाही. का? ते म्हटले की आपलं कुठेतरी चुकतंय. आपण जेवढी आसक्ती, जेवढं प्रेम करायला पाहिजे, तेवढं भौतिक वस्तूच्या व्यक्तीच्या प्रती जेवढं प्रेम स्नेह होतं, त्यांचे चिंतन होतं, मनन होतं, त्यांचा विचार होतो, तेवढं भगवंताबद्दल होत नाही. आणि ती आसक्तीने मी काय करतो, वरचीवर म्हणतोय, म्हणून मला त्या टाइम. म्हणून कोणतं तुमच्या जीवनात डिफिकल्टी आल्यानंतर तुमच्या मुखातून काय पहिला शब्द पडतो, तेव्हा वेळेस समजायचं तुमची आसक्ती कोण्या गोष्टीवर अटकलेली आहे. म्हणून एवढं सोपं नाही आहे. मॅकॅनिकली माळा करून जाताना तुम्ही चिकण्या होत्या माळा, पण हृदयामध्ये ती घुसणं आणि चित्तामध्ये ते आसक्त होणं खूप कठीण आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवत नाव घेतलं पाहिजे, कंटिन्यू ऐकलं पाहिजे, उच्चारण केलं पाहिजे. हरी बोला, हरी चाला, व्यर्थ गलबला करू नका. भगवंताचं उठता बसता खाता पिता भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही भगवंताचं नाव घेता, तर नाव घेतल्याबरोबर काय होईल, सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या विधीमध्ये तुम्हाला अष्टांग योग प्राप्त होईल, तुम्हाला भौतिक ऐश्वर्य प्राप्त होईल. ध्यान योगामध्ये, यज्ञामध्ये, आर्चविग्रहामध्ये केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. पण ह्या विधीमध्ये तुम्हाला भौतिक गोष्टी कमी, पण वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. तुम्हाला तुमच्या जीवनात चॉईस आहे, तुम्हाला भौतिक जगाच्या गोष्टी पाहिजे का भगवंत पाहिजे, त्याच्यावर तुमचं निर्भर आहे. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतंय, जर कोणी आणि जप करण्या बाकीच्या विधीमध्ये 8-8, 10-10 घंटे आयुष्य घालू लागतंय, तेव्हा तुम्हाला वनात जावं लागतंय. ब्रह्मचर्य पालन, अष्टांग योगाचं पालन केल्यानंतर तुम्ही ग्रस्त राहा, ब्रह्मचर्य राहा, संन्यासी राहा, तुम्ही स्त्री राहा, पुरुष राहा, कोण्या जातीचे, कोण्या पंथाचे, कोण्या वर्णाचे, तुमचे ज्ञान आहे का अज्ञान आहेत, तुम्ही म्हातारी का कोतारी, काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये, ज्या स्थितीमध्ये असाल भगवत चिंतन करताना, तर जप करताना पहिली गोष्ट होईल, जो चांगला जप करतो तर सेकंड स्टेप होईल भगवंताच्या नामावर रूप. जसं मी एखाद्या भक्ताला पाहतो, त्याचं पहिलं नाव घेतो सुरेश. सुरेश घेतल्यानंतर त्याचं नाव घेतल्यानंतर काय होईल, त्याचं रूप दिसेल. रूप दिसल्यानंतर सेकंड काय गोष्ट होईल, रूपानंतर तो करतो काय, त्याचे गुण दिसतील. मग चौथी गोष्ट काय, लीला, आपलं कुठं राहतो कुठं. म्हणजे ह्या जगामध्ये तुम्ही एखाद्याचं नाव घेतलं, त्याचं रूप, त्याचं गुण, लीला, राहतो कुठे, हे सगळं आठवतंय. आपण वर्षानुवर्षे भगवत नाव घेतो, आपल्याला ते का आठवत नाही, याचा अर्थ आपण कुठेतरी सावळा गोंधळ आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवत प्राप्ती साधं सोपं आहे, खर्चिक नाही. तुम्ही बाथरूममध्ये जरी बसले, भगवंताचं नाव जरी घेतलं तरी फरक. कारण भगवंताचं ओम पवित्र वा सर्वावस्थे गतिपा यत पुंडरीकाक्ष सबायांतर शुची श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. तुम्ही पवित्र असो अपवित्र असो, सर्व अवस्थे गतिपा, तुमची सर्व अवस्थेमध्ये असू द्या. यत पुंडरीकाक्ष, भगवान विष्णूचं स्मरण केलं, स बाह्य अंतर सूची, हृदयातली आणि बाह्य सूची होऊन जाते.
शुची ह्या शब्दाचा अर्थ स्वच्छता, क्लिनिनेस होऊन जातो भगवत नावाने. बाकीची विद्यांमध्ये तुम्हाला पहिले स्वच्छ व्हावं लागेल, ते विधी विधान पालन करावं लागतात. पण कलियुगामध्ये एवढं साधं सोपं दिलेलं, म्हणून कलियुगामध्ये युग धर्म काय? हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि दुसरं आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. हे विदेशी लोक वृंदावनमध्ये, मायापूरमध्ये, मुंबईमध्ये का बरं राहतात? सगळ्यात महामंत्र करून जप फिरतात आणि घंटो. याचा अर्थ कोणती गोष्ट बळजबरी एकदा करू शकेल, 2 वेळा करू शकेल, 4 वर्षानुवर्ष करतायत ते लोक आणि त्यांच्या जीवनात बदल झालाय. आज ते टॉयलेटला गेल्यानंतर आंघोळ करतात. ते आपण किती लोक आंघोळ करतो टॉयलेट गेल्यानंतर? वॉशरूमला नुसतं गेलं तरी आपण हातपाय धुत नाहीत, पण ते वॉशरूमला गेलं नाकात बोट घातलं तरी धुतात. ते एवढं स्वच्छता, किती बदल झालाय प्रपादाने, किती स्वच्छता आहे, एवढी टापटीप, एवढं क्लिनिनेस त्यांच्याकडून शिकावं. हे कशामुळे होत आहे? ज्याचं हृदय स्वच्छ राहत आहे त्याचं वातावरण स्वच्छ राहतं, त्याचा व्यवहार स्वच्छ राहतो, त्याच्या बाहेरच्या क्रिया स्वच्छ राहतात. ज्याच्या हृदयामध्ये मलिनता असेल त्याचं वातावरण स्वच्छ आहे, त्याचे कपडे स्वच्छ आहे, त्याचं खाणपिण, राहणं, वागणं सगळं अस्वच्छ राहतं. म्हणून हृदयाची मलिनता स्वच्छ. बरं, एवढं तुम्ही, हे तर गोष्टी आहेतच. महामंत्र केल्यानंतर भगवत प्राप्ती तर होतेच, पण भगवत प्राप्तीबरोबर आणखी काय फायदे आहेत ते इथं आचार्य सांगतात की एक आहे, जप केल्यानंतर अजून म्हणणं याचे रेफरन्स काय आहे ते म्हणतात, वेदे रामने चैव पुराणे भारते तथा अद्यवंत मध्येच हरी सर्वत्र गीयते. ते म्हणतात वेदांमध्ये, रामायणामध्ये, पुराण आणि महाभारतामध्ये अद्यवंते म्हणजे सुरुवातीस, मध्य आणि अंत्य काय? मध्येचे हरी सर्वत्र गीयते. सगळ्याच ग्रंथांमध्ये हरीचं गायन घ्या. 4 वेद जाणं, 40 शास्त्रकारांना, 18 पुराणं हरीची गायते. कोणाला गातात? हरीचं. हरी ह्या शब्दाचा अर्थ काय? जे अमंगल हरण करणारे त्यांना हरी म्हटल्या जाते, त्या हरीचं सांगितलेलं. दुसरं, कलियुगासाठी काय धर्म आहे? नामविना कलिकाले नाही अर धर्म, सर्व मंत्र सार नाम यही शास्त्र मर्म. ते म्हणतात की नामविना कलिकाले, कलियुगामध्ये नामविना काही नाही अर धर्म, दुसरा धर्मच नाहीये. सर्व मंत्र सार, सगळ्या मंत्राचा सार काय आहे? नाम येई शास्त्र मर्मा, भगवंताचं नाव हे शास्त्राचा सार आहे. बरं, आता तुम्ही जप केल्यानंतर काय होईल? तर भगवंत म्हणतात मी तिथे राहतो. याचं प्रमाण काय आहे? पद्मपुराण, नाहम तिष्ठमि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा यत मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारद, नाहम तिष्ठामि वैकुंठ, मी वैकुंठात पण राहत नाही. योगिनाम हृदय शिवा, मी योग्यांच्या हृदयात नाही. यत्र गायंती मद भक्ता, जिथं माझे भक्त गायन करतात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. जिथं तुम्ही भजन करतात तिथं भगवंत येतात तुमचं भजन ऐकायला. म्हणून हे दिलेले. बरं, हे केल्यानंतर त्याला करायची गरज आहे का? ते म्हणतात श्रद्धा हेल नाम रट्यंती मम जंतवा तेषाम नाम सर्वदा पार्थ वर्तते हृदयमा. तुम्ही कशा अवस्थेत जरी जप केला, एखादा म्हणलं हरे कृष्ण हरे रामा, टिंगळ मग उडत, एखादा आपल्याकडे लोक उडवतात ना, हरे कृष्ण हरे रामा, म्हणजे टिंगळ जर उडवता जरी भगवंताचं नाव घेतलं तरी त्याचा फायदा होतो. एवन एखादा मुसलमान डुकराला हराम जरी म्हटला, काय म्हटला, तर भगवंत काय करतात? ह काढतात, राम घेतात. किती कृपा आहे. अजून काय पाहिजे वर जाऊ तुम्हाला बंपरलाट. म्हणजे आचार्य म्हणतात एखादा मलेच हराम जरी म्हटलं तर भगवंत म्हणतात नाही. नुसतं रा जरी म्हटलं तर भगवंत कान टाऊ करतात. रा म्हणजे राधाचं नाव घेतो का रामाचं नाव घेतो? म्हणजे म म्हणायच्या पहिले भगवंत कान देऊन ऐकतात. पद्मपुराणामध्ये दिले हे सगळं. अत्योशक्ती नाहीये, म्हणा तर खरी. जसं तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचं नाव घेतलं, स ची का, तरी तुम्हाला त्याच्यावर आठवत आहे. तर भगवंताला आपलं नाव प्रिय, म्हणून भगवंताच्या नावाला पुकारतात तर भगवंत तुमच्या मागे लागतील. आणि तुम्ही जर पुकारलं नाही तर भगवंताला काही घेणे नाही. म्हणून इथं दिलेलं आहे हे ना. मग तुम्ही कोण्या अवस्थेमध्ये खाता बी, कोणाला टिंगळ उडत जरी दिलं तरी भगवान. म्हणून चैतन्य महाप्रभूला विचारलं की वैष्णव कोण? तर चैतन्य म्हणलं एकदा जरी कोणी भगवंताचं नाव घेतलं आणि त्याला वैष्णव म्हटला.
बरं आता तुम्ही म्हणता एवढं तर झालं बाबा, ह्या जप करून काय फायदा होतो का? ते म्हणतात होतो ना, का नाही? तर जप केल्यानंतर 4 फायदे होतात, 5. पहिलं म्हणजे जे महापातक नष्ट होते. श्लोक काय? श्रीमद भागवतम ब्रह्मांड पुराणामध्ये महापातकम युक्तोपी कीर्तन निशाम हरिम शुद्धंत करुणम भूत्वा जायते पतित पामन. सगळ्या पाप्यातला पापी जरी व्यक्ती असेल, तो निरंतर भगवंताचं नाव घेत असेल आणि त्याचं हृदय अंतःकरण झालं, तो ब्राह्मणापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. ब्राह्मण जन्माना असतो, पण हा ब्राह्मणापेक्षा सर्वश्रेष्ठ होतो आणि ब्राह्मण त्याची पूजा करतात आणि तो सगळ्यात महत्त्वाचा, तो भगवंताला प्रिय होतो. हे ब्रह्मांड पुराणाचा श्लोक. आणि याचं उदाहरण कोण आहे? आजामिल, वेलम पाप्यातलं. दुसरं, जर कोणाच्या जीवनात दुःख रोग असेल आणि त्या दुःखातून रोगातून मुक्त व्हायचं असेल, तर आयुर्वेदामध्ये एक मंत्र आहे की तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतात ना, विष्णू स्मरण जर करून तुम्ही औषध घेतलं तर त्याचा फायदा होतो. विस्मर त्याचे पहिला श्लोक आहे. चाणक्य नीती वाचतात ना पहिले तुम्ही, चाणक्य नीती भगवान विष्णूला अर्पण करतात. आणि आयुर्वेदमध्ये सुश्रुत घ्या, पुन्हा चरक घ्या, यांच्या ग्रंथमध्ये पहिले विष्णूला अर्पण केले आणि म्हणतात विष्णू स्मरण केल्यानंतरच भेटन. जसं आम्ही चरणामृत घेतो सकाळी, चरणामृत नुसतं घेऊन चालत नाही. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादकम पित्वा पुनर्जन्म विद्यते. नुसतं तुम्ही विष्णू स्मरण जर घेतलं तर ते उदक नाही का तुम्हाला म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे? भगवंताचं स्मरण सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात की सर्व रोग उपनाशनम सर्व उपद्रनाशनम शांतीत सर्व अरिष्टानम हरिनाम कीर्तन. म्हणजे तुमच्या जीवनात संकट आले, समस्या आल्या, रोग आला, दुःख आलं किंवा चिंता वाटत असेल तुम्हाला, तर त्या म्हणतात की अशा चिंता, जसं याचं उदाहरण कोण आहे? पुतना येणार होती आणि परीक्षित महाराजाला चिंता लागली. कोणाबद्दल? भगवंताबद्दल. तुम्ही श्लोक वाचला असेल तर तिथं सुखदेव गोस्वामी म्हणता, अरे जिथं भगवंताचं कीर्तन होतं तिथं भूत प्रेत डाकणी चटणी आगोरी किंवा निगेटिव्ह एनर्जी इफेक्ट करत नाही. अरे साक्षात तिथं भगवंत आहेत, तर तिथं भगवंत असला काय. पण ज्या ठिकाणी भगवंताचं नाव जर गेलं, बघा तुम्हाला किती भीती वाटत असले, तुम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणा, रामनामाचा जप करा. समशमभूमीत गेल्या लोकांचा जास्त जप चालतो. भाऊ एक दिन मेरा भी नंबर आएगा, ते टायटल वाचायचं कधी. काय भ्याचं कारण काय? त्या समशमभूमीच्या पलीकडे एक बाई आहे, चांगली हट्टीकटी आहे. आमच्या एका भक्तांनी विचारलं, का हो तुम्ही त्या बॉडीमध्ये आतमध्ये तोंडामध्ये तूप घालतात, कानात घालतात, नाका घालतात, तुम्हाला भीती नाही वाटत? ते म्हणजे अहो इथं मेलेलं माती आहे, मेलेल्यापेक्षा जिवंत डेंजर येतं. हां, इथं काहीच करत नाही म्हणजे एवढ्या वर्षात राहून मला कधी भेटलं नाही, तुम्हाला महाराज माती आहे म्हणले. म्हणून भगवंताचं श्रद्धा आणि विश्वास असेल तर नुसतं रोग भयातून मुक्त व्हायचं असेल तरी ते म्हणतात सर्व रोग उपनाशन सर्व उपद्रव दर्व तुमच्या जीवनात काय असेल ते पण नष्ट होतात. आणि नाशनम शांती सर्व अरिष्ट. लोक एकटी घरात राहताना त्यांना भीती वाटते. तुमचा अनुभव आहे, वास्तुपूजा करतात ना, वास्तू शांतीचा इफेक्ट किती असतो माहिती आहे? काही दिवसाचा. नंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटे राहिले भीती वाटते, कारण ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात प्रभाव पडते. लोक 10व्या 13वाला का खात नाहीत? त्यांना वाटतं भूतप्रेत्याशी शिरतं काय? नाही, ते भूतप्रेतांना अर्पण केलं जातं म्हणून लोक खात नाहीत. तसं तुमच्या घरात भगवंताला भोग लावून न खाता त्याच्यात भूतप्रेतच शिरतात. जेव्हा तो महाप्रसाद होतो तो भूतप्रेत शिरत नाही. म्हणून कधी कधी तुम्ही भात एकट्याने खेडेगावामध्ये भातामध्ये कोळसा टाकतात. का बरं? कारण पिंडाला भातच चालतो, भूतप्रेतांना भातच असतो. आणि असतील सिद्ध तर जमतील भूत, ते असंच मन आले नाही, हां, त्याच्यापासून आलेले. तर या गोष्टीपासून तुम्ही एकटात असले, आता तुम्ही म्हणा प्रभूजी आम्ही मशीन लावून देऊ. मशीनचा नाही फरक पडत, तोंडानं म्हणणं. जसं एखादा बाळ मुळमुळ रडणं जोरात रडणं फरक आहे. आई जेवढं रडते बाळ तसं आई त्या बाळाला घेते. तसंच भगवत नामामध्ये रडलं पाहिजे, पडलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आपण जेव्हा स्ट्रगल करून करतो तेव्हा गेलं. बरं एवढंच नाही तर तुम्ही म्हणतात भाऊ आम्ही लय गरीब आहे, तर आम्हाला तीर्थयात्रा येत नाही, पैसा नाही. ते म्हणतात की तीर्थकोटी सहस्त्राने तीर्थकोटी शतानेच ताने सर्वांनी अपनोती विष्णू नामे कीर्तनात. अरे करोड तीर्थस्थळ यात्रा प्राप्त केल्यानंतर जेवढं फळ प्राप्त होत नाही तेवढं केवळ भगवंताचं नाव घेतलं तरी तीर्थयात्राचं फळ प्राप्त होत आहे. तीर्थयात्रा जाऊन काय होतं? डुबक्या मारतात. कधी कधी लोक म्हणतात पाणी लय घाण आहे.
आता रामकुंडावर लोक स्नान करत नाहीत आजकाल, कारण वरतून जे गटारीचं पाणी आणि MRDCचं पाणी यामुळे लोक जात नाहीत. तिथे गेल्यानंतर पवित्र तीर्थस्थळ राहिलं नाहीत. तिथे गेल्यानंतर ते लोक तिथले ते लोक पाहून नाही का मंदिरात गेल्यानंतर ते लोकांची चेतना भ्रष्ट होऊन जाते. जे फळ प्राप्त पाहिजे ते भेटत नाही. पण तुम्ही नुसतं भगवत नाव घेतलं तरी सगळे तीर्थ तुमच्या जवळ येतात. भगवंत येतात तर तीर्थाला यावंच लागेल. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं. आणि म्हणून इथे दिलेले त्याच्यानंतर अजून जप केल्यानंतर काय होतंय तर हृदयातले 6 अनर्थ जातात. एतत् षड्वर्गम हरणम रिपु निग्रम परम अध्यात्म मूलम सिद्धी हरिनर विष्णू नाम कीर्तनम. ते म्हणतात की जर कोणी भगवंताचं नाव जर घेत असेल विष्णूचं तर षड वर्ग हरणम त्याचे 6 अनर्थ नष्ट होऊन जातात. रिपुग्रनम परम त्याच्या जे क्रोध आहे काम आहेत जे जन्ममृत्यूचे चक्र आहेत ते बंद होत आहे. अध्यात्म मूलम सगळ्या अध्यात्माची सुरुवात कशापासून आहे. तुम्ही म्हणता आम्ही भक्ती चालू केली तर भक्तीची सुरुवात कधी होती माहिती आहे. ज्या दिवशी तुम्ही माळा हातात घेतली. आता सत्संग म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. काय तुम्ही ज्या दिवशी माळा घेतली आणि माळा चालू केली हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. तुम्ही जप करता त्या दिवशी तुमचा अध्यात्माची सुरुवात होते. फाउंडेशन होते. जसं आमच्या मंदिरा शेजारी मंदिर बांधलं जातं त्याचं फाउंडेशन काय पाया मंदिराच्या बिल्डिंगचा, तसं भक्तीचा पहिला पाया भगवत नावाचा जप. आणि हे केल्यानंतर विष्णू नाम कीर्तन त्याचे सगळे पाप तर नष्ट होतात. आणि एवढंच नाही तर ते म्हणतात की एका स्कंदपुराण बाकीचे श्लोक मी पद्मपुराण स्कंदपुराणले रेफरन्स केले. ते म्हणतात की जे देवताच्या पाप नष्ट करण्याची शक्ती आहे वरदान देण्याची शक्ती आहे. पण दान तप उरत तीर्थ रासयज्ञ अश्वमेध यज्ञ ज्ञान इत्यादी अद्भुत शक्ती आहे. परंतु याच्या पलीकडे कोणाला काही प्राप्त करायचं असेल तर भगवान श्री हरीचं जर स्मरण केलं तर त्याला सगळं तप व्रत तीर्थ रासयज्ञ अश्वमेध दान धर्म ज्ञान सगळं प्राप्त होतंय केवळ भगवान. आणि याचं प्रमाण काय गीतेमध्ये भगवंतानं तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगम. मी देतो सगळं काही देतो. आणि कुठं देतो वैकुंठ लोकाची प्राप्ती करून देतो. म्हणून एवढं हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्याला. तर आपण आपल्या जीवनामध्ये उठता बसता खाता पिता माळा घ्या. माळा नसेल तर माझ्याकडून घेऊन टाका. आणि दिवसाच्या 24 तासापासून तुम्हाला एक चांगला फॉर्म्युला देऊ का. याच्यामुळे तर तुम्ही जप करता मला असं वाटतंय. तुम्हाला पैसे पाहिजे का सगळ्याला होतं म्हणा. लक्ष्मीच्या आटपाट नागरात मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी कंटाळली बाया वृत म्हणून श्यामबाला नावाची कन्या होती. लय पाठांतर होती ती कथा मला. लक्ष्मी अशी नाही टिकत. लक्ष्मी टिकवायचं असेल तर तुकाराम महाराज सांगतात नामकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांत न लागे सावेसे जावे वनंतारा सुखे येतो घरा नारायण. कधी ठाईची बसून करा एक चित्त आवडे अनंत आवळावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपा सर्व काळ. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचे भगवंत म्हणजे जिथं भक्ती केली जाते भगवंत येतात. आणि भगवंत आले तिथे काय येते भगवंताच्या मागं गरुडावर भगवंत लक्ष्मी येते. म्हणजे जर तुम्हाला लक्ष्मी जरी प्राप्त करायची असेल तरी तुम्ही जप जरी केला तर तुमचे पैसे टिकून राहतात. नारायण तर भेटन लक्ष्मी पण भेटन आणि याच्या पलीकडे वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. म्हणून मायबापांना तुमच्या सगळ्या तुमच्या पायाला हात जोडून विनंती आहे तुम्ही एक तरी माळा भगवंताचा जप करा. तुमच्या कळकळीची विनंती आहे. मी एवढ्या वर्षे प्रवचन करतोय कसं आम्हाला आनंद आहे. काय आम्हाला दक्षिणा काय माहिती आहे का. ज्या दिवशी तुम्ही माळा घेतात ना त्या दिवशी आम्हाला वाटतंय आमच्या प्रवचनाची सफलता झाली. नाही तर तुम्ही जस्ट इन्फॉर्मेशन घेतली आणि मी घसा कोरडा केला याच्या पलीकडे काही नाही. म्हणून मायबाबा तुमच्या पाया पडतो. तुम्ही भगवंताचं नाव घ्या आणि आपलं जीवन कलियुगामध्ये फुकट आहे. सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही करून प्राप्त करू शकतात एवढीच विनंती. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. श्री हरिनाम प्रभु की जय. हरे कृष्ण महामंत्र की. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.